नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 12 ऑगस्ट 2026. विदर्भामध्ये 12, 13, 14, 15 ऑगस्ट पर्यंत असंच दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. पण सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे मात्र 15 आणि 16 ऑगस्टला चांगला पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात मात्र आज देखील जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार, इकडे बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती ह्या परिसरामध्ये आणखीन 2-3 दिवस मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम, काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राकडे फक्त थोडाफार सरीव सरी येतील म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा. कोकणपट्टी आणि घाटमाथ्याचा पाऊस मात्र ते चालूच राहील. पुण्याकडं, नाशिककडं सरीव सुरुवात होईल म्हणून हा अंदाज पुणेकरांनी, नाशिककरांना अंदाज लक्ष द्यायचा. पण राज्यात मात्र आज 12 ऑगस्ट 13, 14, 15च्या दरम्यान वेगवेगळ्या भागात दररोज, सर्वदूर नाही पण वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त विदर्भाकडे जास्त पाऊस असणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष द्यायचा. म्हणजे बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ह्या परिसरामध्ये ह्या 2-3 दिवस मात्र दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. सबस्क्राइब करा आणि